झाला. पहिला चेंडू अपस्टमच्या बाहेर, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. निर्धाव चेंडू सुरुवात झाली. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मात्र सुरुवात केली या मॅचची. 6 षटकांचा हा सामना आहे, महत्वाची मॅच. मयूर तळेकरला आपण पाहतोय स्ट्रायकर वरती, गोलंदाजी मार्क वरती आहे आकाश. डावखुऱ्या हाताचा एक आक्रमक गोलंदाज. चांगली गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून नेहमीच केली जाते. या मॅच मध्ये देखील चांगली सुरुवात मिळाली आहे. मयूर साठी हा चेंडू मोठा फटका खेळला. चेंडू जातोय वन बाउन्स इनटू द फेन्स. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने पहिला चौकारला या मॅचचा. दिव्य स्वरूपाची ही स्पर्धा आहे. मामा चषक 2026 चे काय आयोजन केलं या स्पर्धेचं खरं तर कौतुक केलं पाहिजे यंगस्टर क्रिकेट क्लब विजय मामा अभंगराव मित्र परिवाराचं. आज मात्र या स्पर्धेचा अंतिमचा दिवस आहे. यामुळे देखील ऑफस्टमच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न होता, कोणताही संपर्क होत नाहीये. वेगवान चेंडू गती होती, या चेंडूत गेलाय सर्व विकेट किपरच्या हातात. निर्धाव चेंडू होतोय. अगदी पहिल्या दिवसापासून आपण या स्पर्धेची भूमिका पाहतोय. आज जर आपण या स्पर्धेत पाहिलं तर तब्बल 4 पंच आहेत. पहिल्या दिवसापासून 3 पंच या स्पर्धेत उपस्थित आहेत. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला संपर्क होत नाही. एक धाव तर मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा देखील पूर्ण. डीजे 2 धावा मिळतात. 2 धावासोबत मात्र धावसंख्या वाढते. 6 धावा स्कोरवरती. निर्धाव चौकार, निर्धाव डबल, 4 चेंडू आणि 6 धावा. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. स्ट्रायकर वरती मयूर आहे. पहिल्या दोन्ही मॅचेसचा हिरो मात्र राहिला आपल्या संघासाठी. यावेळी देखील चांगला फटका आहे. त्याच्या स्लॉट मध्ये आला की चेंडू जातो पार्किंग लॉट मध्ये. षटकार. थँक्यू डीजे. अप्रतिम असा षटकार खेचलाय. यंगस्टर थोडंसं लक्ष घाला. या मॅच मध्ये जो खेळाडू फायनल पर्यंत अर्धशतक करेल त्याला 1001 बक्षीस कैलासवासी राहुल साठे यांच्या स्मरणार्थ आणि पुरस्कृत उल्हास साठे यांच्याकडून. पब्लिक कॅच खूप महत्वाचा आहे. पहिल्या पण मॅच मध्ये खूप मिस झालेत. प्रेक्षकांनी मात्र 100% कॅच पकडा. 201 रुपयाचं बक्षीस आहे कैलासवासी राहुल साठे यांच्या स्मरणार्थ. अप्रतिम असा षटकार खेचलाय मयूर तळेकर. पुन्हा एकदा स्ट्रायकर वरती वेगवान चेंडू. चेंडूला मात्र तेवढाच वेगाने पाठवलं पॉइंटच्या दिशेने. वन बाउन्स इनटू द फेन्स. चौकार जातोय. मयूर तळेकर ऑन फायर. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. एका षटकानंतर धावसंख्या झाली 16 धावा. 1 षटकार, 2 चौकार आणि 1 डबल या पहिल्या षटकात. स्ट्रायकर वरती आपण आता मात्र पाहतोय भूषण गोळे, संघाचा आयकॉन खेळाडू. साताऱ्याचा हा सुपरस्टार. ISPL ची स्पर्धा, मानाची स्पर्धा देखील खेळला. आज मात्र पंढरपूर नगरीमध्ये पंढरपूर संघाकडून भूषण गोळे स्ट्रायकर वरती. जगात साताऱ्याच्या 2च गोष्टी प्रसिद्ध आहेत, एक कंदी पेढा आणि दुसरा म्हणजे हा भूषण गोळे. पहिला चेंडू तुमच्या बाहेर हलक्या हाताने खेळलाय. भूषणचं मात्र खाता उघडलं जाईल. पहिली धाव भूषणच्या बॅट मधून ऑफस्टमच्या बाहेरचा हा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातात. 1 धाव मिळते. एका धावेसोबत मात्र धावसंख्या वाढेल. 17 धावा झालेत. 17 रन्स ऑन स्कोरबोर्ड. कोणती विकेट नाहीये. मयूर मात्र कमालीची बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड वरती आहे. या संपूर्ण स्पर्धेत मात्र आक्रमकता दाखवली आहे मयूरने. त्याचमुळे खरं तर संघर्ष पुंडलिक पंढरपूर संघ एका चांगल्या स्थितीत आपल्याला पाहायला मिळतो या संपूर्ण स्पर्धेत. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज.
त्यामुळे चांगला चेंडू होता. ऑफस्टमच्या बाहेरचा वाईड यॉर्कर, चेंडू गेला सरळ विकेट किपरच्या हातात. चांगला चेंडू हाताला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू होतोय. धावसंख्या मात्र स्थिरावली आहे. एकूण धावसंख्या आहे 17 धावा 17. कैलासवासी प्रदीप अभंगराव यांच्याकडून 1,000 रुपयाचं बक्षीस सलग 3 षटकारांकरता. यामध्ये अलांब कार्पेट खेळला. डीप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक असतील. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र एक सिंगल धाव मिळते. ऑफस्टमच्या बाहेरचा हा चेंडू होता. मिनिट ऑफ दी बॉलच्या हिशोबाने एक चांगला फटका मात्र खेळला गेला बॅटर योडच्या बॅट मधून. एक धाव, एका धावासोबत मात्र धावसंख्या वाढते. 18 धावा झाले स्कोरबोर्ड वरती. स्ट्रायकर पुन्हा भूषण गोळे. स्विंग आणि मिस, कोणताही संपर्क नाहीये बॅट आणि बॉलच्या दरम्यान. चेंडू गेला सरळ विकेट किपरच्या हातात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता भूषणचा. यावेळी मात्र कोणताही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू होतोय. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज प्रशांत शुक्लाला पाहतोय आपण गोलंदाजी मार्क वरती. आणखी एक डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. पहिलं षटक हाताळलं गोलंदाज आकाशने. तो देखील एक डावखुऱ्या हाताचा गोलंदाज होता. चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका. स्ट्रेट ऍज अन ॲरो, बाणासारखा सर्व चेंडू गेला. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. धावसंख्या होती 22 धावा 22. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. स्ट्रायकर एंड वरती मात्र भूषण. यावेळी भूषणचा ट्रेडमार्क फटका. भूषण गोळीच्या बॅट मधून पहिला षटकार. अठ्ठावीस धावा झाले. 28 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 2 षटकांचा खेळ संपलाय. चांगली सुरुवात मात्र पाहतोय. मागच्या षटकात भूषण गोळीच्या बॅट मधून अंतिमच्या चेंडूवरती आला षटकार. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा चेंज होतोय. आकाश येतोय वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. 6 षटकांचा हा सामना आहे. यावेळी मात्र स्ट्रायकर एंडवरती बॅटर असेल अर्थातच मयूर तळेकर. इनफॉर्म बॅटर पंढरपूर संघाचा. यावेळी मात्र चांगला संपर्क होत नाहीये बॅट आणि बॉलच्या दरम्यान. डीप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक असतील. एक धाव तर निश्चित मिळते. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. चांगला थ्रो विकेट किपरकडे ही फेकी केली. एकच धाव मिळेल बॅटर मयूरला. एका धावासोबत मात्र धावसंख्या वाढेल. 29 धावा 29. आता मात्र भूषण पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड वरती चांगली बॅटिंग करतो भूषण. 4 चेंडूमध्ये 11 धावा, 1 चौकार, 1 षटकार खेचलाय. रिव्हर्सचा संपर्क होत नाहीये बॅट आणि बॉलच्या दरम्यान. चेंडू जातो सरळ विकेट किपरच्या हातात. निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या मात्र स्थिरावते. या निर्धाव चेंडू सोबत धावसंख्या आहे 29 धावा 29. कमालीची मॅच होणार आहे. यात कोणतीही शंका नाहीये. दुसरा सेमीफायनलचा थरार सुरू आहे. रिव्हर्सल टॉस खेळून काढलाय सरळ बॅटने. मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील. जोपर्यंत फील्ड करून थ्रो करतात 1 धाव मात्र निश्चित मिळते. चांगली गोलंदाजी करतात गोलंदाज आकाश. षटकाचा जर विचार केला तर पहिल्या 3 चेंडूत मात्र 2 सिंगल्स आल्यात. 30 धावा स्कोरबोर्ड वरती. मयूर तळेकर आणि भूषण गोडे ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका, कमालीचा फटका. बॅकफुटला जाऊन काय फटका खेळाय. पॉइंटच्या दिशेने चौकार. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक. स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. चेंडूला मात्र दिशा दिली. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक येतोय बॅटर मयूरच्या बॅट मधून. मयूर मात्र चांगली बॅटिंग करतोय. मिनिट ऑफ दी बॉलच्या हिशोबाने अगदी पहिल्या चेंडू पासून एकदा आपण पाहतो. अप्रतिम बॅटिंग. एक कट, आणखी एक चौकार. बॅटला दुसरा. वेगाने वाढतीय धावसंख्या. 38 धावा. षटकाचा अंतिमचा चेंडू. 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे.
यावेळी देखील चांगला फटका आहे. पुन्हा एकदा बीट केलं क्षेत्ररक्षकाला. बॅक टू बॅक तिसरा चौकार. मयूर तळेकर काय बॅटिंग सुरू. ऑफस्टंपच्या बाहेर गोलंदाजी होतोय. त्या गोलंदाजीचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. लगातारचे 3 चौकार. षटक संपलंय. 3 षटकानंतर 42 धावा. 42 विदाउट लॉस. सन्मान्य विजय मामा अभंगराव मित्र परिवार यंगस्टर क्रिकेट क्लब पंढरपूर आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. मामा चषक 2026. स्पर्धेचा जर विचार केला अतिशय भव्य आणि दिव्य नियोजन आहे. अगदी मैदानाच्या चारी बाजूला आपण पाहताय बॅनर्स लागलेत. त्याचबरोबर मात्र या स्पर्धेत पहिल्या दिवशी आपण पाहिलं पहिल्या दिवसापासून 3 पंच आणि आज डान्सिंग अंपायर सोन्या बापू देखील जोडले गेले. 4 पंच या अंतिमच्या दिवसात आहेत. विशेष असा गुणलेखक देखील या स्पर्धेला लाभला. अगदी पहिल्या दिवसापासून स्टुडिओ स्पोर्ट्सच्या माध्यमातून 3 कॅमेराजने ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. प्रवीण चंद्रकांत मोहिते माझ्यासोबत आणखी 3 कॉमेंटेटर्स अगदी पहिल्या दिवसापासून या स्पर्धेत आहेत. अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपाची ही स्पर्धा आहे. सिस्टमच्या बाहेर भूषण गोळे पुन्हा एकदा मयूरने ज्या ठिकाणी सोडलं होतं तिथून बॅटिंग सुरू आहे भूषणची. एकाच दिशेला हा लगातार चौथा चौकार आहे. एरिया मात्र टार्गेट केला गेला. लॉंग स्टॉप तो पॉइंट हा रिजन मात्र टार्गेट केला गेला. थर्ड मॅन रिजनला हा लगातारचा चौथा चौकार जातोय. आता मध्ये फील्ड मध्ये थोडासा बदल केलाय. बॅकवर्ड पॉइंटचा खेळाडू थोडासा फाईन घेतला गेलाय. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील आपण पाहतोय. आसिफ संगम यांना स्टंपच्या बाहेर विड्थ होते. यावेळी मात्र कोणताही संपर्क नाहीये. रिव्ह्यूची मागणी केली गेली आहे. प्रत्येक संघाला 2 रिव्ह्यू आहेत या मॅच मध्ये. बॅटिंग टीमने वाईड साठी भूषणने हा रिव्ह्यू घेतला. तिसरे पंच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. स्पर्धेचा विचार केला पुन्हा एकदा आपण स्पर्धेच्या दिशेने वळतोय. खरं तर गेली 10 वर्ष समालोचन क्षेत्रात मी देखील काम करतोय. पण कोणते राजकीय महत्वाकांक्षा नाही किंवा कोणताही वाढदिवस असा कार्यक्रम नसताना फक्त खेळाडूंसाठी प्लॅटफॉर्म मिळावा आणि आपलं हे मैदान जिवंत राहावं यासाठी ही स्पर्धा सुरू आहे. फेअर डिलिव्हरी असा कॉल आलाय. तिसऱ्या पंचांचा कॉल येतो फेअर डिलिव्हरी. त्यामुळे मात्र आपण पाहतो रिव्ह्यू वाया जाईल. भूषण गोळे पुन्हा एकदा स्ट्रायकर वरती. यावेळी मात्र चांगला फटका आहे. डीप मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जातोय सीमारेषे पार. आणखी एक चौकार. आज मात्र चौकारांचा पाऊस पडतोय. लगातारचे चौकार येत आहेत. भूषण गोळे मयूर तळेकर दोन्ही बॅटर्स मात्र आक्रमक रूपात खेळताना दिसत आहेत. चांगली धावसंख्या उभारली गेली आहे. या चौकारासोबत जर विचार केला तर मात्र 50 धावा देखील पूर्ण होत आहेत पंढरपूर संघाच्या. 50 फॉर द बॅटिंग साइड. 50 धावा स्कोरबोर्ड वरती. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावसंख्या होती 50 धावा. विरोध आपण पाहिलं तर अजून देखील 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता भूषणचा. डीप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक असतील. थोडंसं फंबल होतं. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल बॅटर भूषणला. या एका धावेसोबत मात्र धावसंख्या वाढते. 51 धावा. 51. 4 चेंडू झाले. 2 चौकार, 1 सिंगल, 1 निर्धाव असं पृथक्करण राहिलं या पहिल्या 4 चेंडूंचं. यानंतर देखील 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे तब्बल 14 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मध्ये. 14 चेंडूत किती धावा येणार. मयूर तळेकर भूषण गोळे ही सलामीची जोडी मात्र अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. 51 धावा स्कोरबोर्ड वरती. यावेळी देखील चांगला फटका. थोडासा फाईन खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू रोखू शकणार नाहीयेत. लगातारचा चौथा चौकार एकाच दिशेने येतो एकाच्या बॅटमधून. कमालीचा फटका. कोणती ताकद वापरत नाहीये. फक्त दिशा देतोय.
गोलंदाजाच्या गतीचा मात्र वापर केला गेला. पुन्हा एकदा बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मयूर तळेकरच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्रायकरवरती मयूर आहे. यावेळी मात्र शटऑफ लाईनचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय बॅकवर्ड स्कोर लेगच्या दिशेने. डीपमध्ये मात्र क्षेत्ररक्षक असतील थोडासा फंबल होतोय. भूषण धाव नाकारले. एकाच धाववरती समाधान मानावं लागेल बॅटर्सना. एका धावेसोबत मात्र षटकाचे होते सांगता. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकानंतर एकूण धावसंख्येचा विचार केला धावसंख्या होती 56 धावा. मयूर तळेकर यांनी पहिल्या बॉलला जर आता येणाऱ्या षटकार मारला तर त्यांना 201 रुपयाचं बक्षीस कैलासवासी राहुल साठे यांच्या स्मरणार्थ उल्हास साठे पुरस्कृत आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार जर मयूर तळेकरांनी मारला तर 201 रुपयाचं बक्षीस. पहिल्या चेंडूवरती जर मयूर तळेकर यांनी षटकार मारला तर 201 रुपयाचं बक्षीस कैलासवासी राहुल साठे यांच्या स्मरणार्थ उल्हास साठे यांच्याकडून. 4 षटकांचा खेळ संपलाय. 56 धावा झाले. 12 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. या पहिल्या इनिंग मध्ये महत्वाचा दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. एम चॅलेंजर्स सोलापूर हा संघ मात्र फायनल मध्ये वाट पाहतोय. दुसरा संघ कोणता ठरेल फायनल मध्ये प्रवेश करणारा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतो. प्रथमेश गोलंदाजी मार्कवरती धावसंख्या झाली 56 धावा. 4 षटकांचा खेळ संपला. पहिला चेंडू षटक क्रमांक 5 चा खेळ सुरू होतो. यामुळे देखील शेवटचा वेध घेणारा हा चेंडू होता. स्ट्रायकर यांना थ्रो. एकदा तो निश्चित मिळते. बॅकअप नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा देखील निश्चित पूर्ण होत आहेत. खराबपैकी बॅकअपला कोणताही खेळ नव्हता. लेगबायच्या रूपात एक्स्ट्राच्या रूपात 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांसोबत मात्र धावसंख्या वाढेल. एकूण धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचते ती 58 वरती. आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड यॉर्कर टाकला गेलाय. चांगला चेंडू. चला 2 रिव्ह्यूज आहेत. एक रिव्ह्यू मात्र गमावला गेलाय पंढरपूर संघाच्या माध्यमातून. एक रिव्ह्यू अजून देखील शिल्लक असेल. त्याची मात्र मागणी केली जात नाहीये. पंच अतिशय चांगलं काम करतायत. यामुळे देखील चांगला फटका खेळला. मध्ये मात्र क्षेत्ररक्षक असतील. एक धाव तर निश्चित मिळते मयूरला. या षटकात रोखलं गेलं बॅटर्सना. थ्रो मात्र खराब होतो. पुन्हा एकदा बॅकअपला खेळाडू होते. 3 चेंडूंचा खेळ झाला. षटकाचा विचार केला. बॅटने 1 धाव आणि लेगबायच्या रूपात 2 धावा अशा 3च धावा आल्यात. 59 धावा. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. भूषण गोळे पुन्हा एकदा स्ट्रायकर वरती. सलग 3 षटकारांकरता राहुलदादा परचंडे यांच्याकडून 1177 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. सलग 3 षटकार. भूषण गोळे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. पहिला झटका लागतोय. आयकॉन खेळाडू भूषण बॅक टू द पोझिशन. भूषण मात्र बाद होऊन परतलाय. पहिला झटका लागलाय संघाला. अर्थातच संघर्ष पुंडलिक 11 पंढरपूर संघाला भूषणच्या रूपात संघाचा आयकॉन खेळाडू मात्र बाद होऊन परततोय. नवीन बॅटर कौशल आणखी एक आक्रमक बॅटर ज्याने कमालीची बॅटिंग केली या स्पर्धेत तो होतो इन ॲट नंबर 3. कौशल तावस्कर आणि त्याचबरोबर मयूर तळेकर ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे आणि या जोडीला आता मात्र इनिंग बिल्ड करावे लागेल. मोठे फटके देखील खेळावे लागतील कारण अंतिमचे काही चेंडू शिल्लक आहेत. चला चेंडू गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. उपस्थित सर्वच प्रेक्षकांचं पुनश्च एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. स्ट्रायकर आपण पाहतोय कौशलला. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 8 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग स्टॉप रिजनला चेंडू जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव मात्र निश्चित मिळेल. चांगली गोलंदाजी, वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता गोलंदाज पण पाहतो प्रथमेशचा. फक्त एक धाव, एका धावेसोबत मात्र 60 धावा झाल्यात. षटकाचा अंतिम तो चेंडू असेल. मयूर स्ट्रायकर एंड वरती 17 चेंडू आणि 36 धावा बनवून खेळतोय मयूर तळेकर. या संपूर्ण स्पर्धेत मात्र कमालीची बॅटिंग केली आहे मयूरने. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड वरती, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज प्रथमेश. यावेळी देखील स्विंग आणि मिस, कोणताही संपर्क नाही. अप्रतिम असं षटक हाताळलं गेलं. या षटकाचा विचार केला, फक्त 2 धावा आले त्या षटकातून. लेग बाईटच्या 2 आणि बॅटने 2 अशा एकूण 4 धावा आलेत. 60 धावा, 5 षटकांचा खेळ संपला. अंतिमचे 6 चेंडू शिल्लक असतील. लागोपाठचा दुसरा षटकार आलाय. कमालीची बॅटिंग करतायत बॅटर कौशल. बक्षिसाची खैरात. 72 धावा झाले. 4 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. किती षटकार येतात त्या अंतिमच्या षटकात? यावेळी देखील मोठा फटका, लगातारचा तिसरा. कौशल, क्या बात है. कौशल दादा 1 नंबर. सगळ्या बक्षिसांची आघाडी मार्ग त्यांनी उडकून काढलाय. राहुल दादा प्रचंड यांच्याकडून तर विकतच आहे. त्याचबरोबर रणवीर कडून मिळालेले कैलासवासी प्रदीप बबनराव यांच्याकडून 1100 रुपयांचं बक्षीस मिळालेलं आहे. कैलासवासी अनिल नाना बबनराव यांच्याजवळ बक्षीस त्याला मिळालेलं आहे. या बक्षिसांची खैरात तर झालेलीच आहे. आणखी एक षटकार मारा. सुमित शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस पुन्हा जाहीर. तुम्हाला बक्षीस पाठवले, हात वरती करा मिळाल्यानंतर. कौशल
कमानीची बॅटिंग मात्र सुरू आहे. बॅक टू बॅक तिसरा षटकाराला या अंतिमच्या षटकात मोमेंटम मात्र शिफ्ट केला गेलाय. आपल्या बाजूने झुकवलं या मोमेंटमला बॅटर कौशल तावस्कर काय बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. डाऊन द लेग साइड लॉंग स्टॉप पोझिशनला चांगलं क्षेत्ररक्षण. आणखी एक षटकार कैलासवासी अनिल नाना अभंगराव यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस कौशल यांना. त्याचप्रमाणे सुमित शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आणखी एक षटकाराकरता. लेते जाओ कौशल, लेते जाओ. 79 धावा झाल्यात. 79. 3 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. किती षटकार येतात त्या अंतिमच्या 3 चेंडूवरती. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज. पुढचा चेंडू कौशल तावस्कर यावेळी मात्र चांगला संपर्क होत नाही. डीप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक असतील. चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव तर निश्चित मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्ट्रायकरला थ्रो होतोय आणि 2 धावा पूर्ण होणार नाहीयेत. बॅटर होतो बाद. मयूर तळेकर बॅक टू द पवेलियन. एक झटका लागतो. दुसरी विकेट गेली आहे. पॅकेज नवीन बॅटर इनॅट नंबर 4 आपण पाहतो. सनी विटकर डाऊन स्ट्रायकर वरती. स्ट्रायकर वरती मात्र बॅटर पुन्हा एकदा सज्ज होतोय कौशल तावस्कर. 5 चेंडू आणि 20 धावा बरोबर खेळतोय. पुढचा चेंडू मोठा फटका खेळाय कौशल. फ्लायटेड चेंडू होता. चेंडू हवेचा क्षेत्ररक्षकाला चेंडू खाली झेल पकडला जाईल. बॅटर कौशल बॅक टू द पवेलियन. मोठा झटका लागतो पंढरपूर संघाला. पॅकेज धावसंख्या झाली 80 धावा. अंतिमचा चेंडू शिल्लक आहे. 80 रन्स ऑन स्कोरबोर्ड. कमालीची बॅटिंग मात्र केले कौशल्य. बाद होऊन परततो नवीन बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सोनू मांडे. अंतिमचा 1 चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येणार का? 80 धावा झालो. चला चेंडू दुसरा. रन्स ऑन स्कोरबोर्ड. 80 धावा स्कोरबोर्ड वरती. या पहिल्या इनिंगचा हा अंतिमचा चेंडू असेल. सोनू माने नवीन बॅटर मॅच नंबर 5 आपण पाहतोय. 5व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आलाय सोनू. एक चेंडू. किती धावा येत आहेत या शेवटच्या चेंडूवरती. सेमीफायनल 2चा थरार आपण पाहतोय. काय मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. कमालीचा सामना आपण अगदी पहिल्या दिवसापासून पाहतोय या स्पर्धेत. दिव्य स्वरूपाची ही स्पर्धा आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत आहेत. यावेळी देखील मोठा फटका खेळाय क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू जाईल त्यांच्या डोक्यावरून. झेल पकडला गेला. 200 रुपयाचं पारितोषिक असेल. प्रेक्षकांमध्ये कॅच पकडलाय त्यामुळे 200 रुपयाचं बक्षीस. तुम्ही इकडे या प्लीज. तुम्ही कॉमेंट्री बॉक्स कडे या. कैलासवासी राहुल साठे यांच्या स्मरणार्थ जाहीर केलेले हे बक्षीस प्रेक्षकांना मिळते. आपलं अभिनंदन. शहाऐंशी धावा झालेत. जिंकण्यासाठी 87 धावांची गरज आहे. ₹200 पारितोषिक मिळणं पहिलाच लकी प्रेक्षक ठरला या स्पर्धेचा. आणि कौतुक मात्र होतो प्रेक्षकाचं. अगदी एका हातात हा झेल झेलला. मलेचा कॅच आपण पाहिला. चला स्पीडअप करा. पुणे संघ लगेचच या बॅटर्स मैदानात पाठवायचे. 36 चेंडू आणि 87 धावांची गरज आहे. चला पुणे स्पीडअप करा.
36 चेंडू 87 धावा क्षेत्ररक्षण करण्यासाठी मात्र पंढरपूरचा संघ सज्ज होतोय. एकीकडे आहे एक डावलते संघ पुणे, हमराज मृत्युंजय पुणे, आणि त्यांच्या विरोधात मात्र संघ खेळताना दिसतो तो अर्थातच संघर्ष पुंडलिक 11 पंढरपूर. 86 धावा झालेत, 87 धावांची गरज आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर मात्र दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. कमॉन डीजे. आता एक 200 रुपयाचं लकी बक्षीस प्रेक्षकांमध्ये मिळवलेलं आहे छक्क्याचा झेल घेऊन. ते बक्षीस कायम आहे. कैलासवासी राहुल साठे यांच्या स्मरणार्थ उल्हास साठे पुरस्कृत. त्यामुळे अपेक्षा हीच आहे की प्रेक्षकांनी पण प्रयत्न करावे आणि 200 रुपये कमवावेत. त्याच पद्धतीनं फायनल पर्यंत कुठला खेळाडू अर्धशतक करेल त्याला 1000 रुपयाचं बक्षीस हे कैलासवासी राहुल साठे यांच्या स्मरणार्थ आहे. अर्धशतक. पहिल्या बॉलला जर विकेट घेतली तर प्रदीप भैया अभंगराव यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. पहिल्या बॉलला जर विकेट घेतली तर प्रदीप भैया अभंगराव यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. चला, एक्स्ट्रा खेळाडू पुणे संघाचा एक्स्ट्रा खेळाडू पोहोचेल नाहीये. बॅटरची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. एक्स्ट्रा खेळाडू पाठवा लगेचच. पुणे संघ एक खेळाडू पाठवा आपण लगेचच. जे प्रेक्षक युट्यूब वरती आमच्यासोबत जोडले गेले त्या तमाम प्रेक्षकांचा पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. अनेक चांगल्या प्रतिक्रिया खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतात. घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेतात प्रेक्षक. 3 कॅमेराच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा प्रक्षेपित केली जाते. पहिल्या बॉलला जर विकेट पडली तर राहुल दादा परचंडे यांच्याकडून 1177 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. पहिल्या बॉलला विकेट. त्याच पद्धतीनं अभंगराव यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. बशीरभाई देखील सामन्याचा आनंद घेत आहेत लाईव्हच्या माध्यमातून. बशीरभाई, आपले मनापासून सहर्ष स्वागत आहे. मनापासून धन्यवाद. पहिला चेंडू भूषण गवळे बंधनाची मार्क वरती. पहिला चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंचांचा निर्णय आला. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राने मात्र सुरुवात झाली आहे. 87 धावांचं लक्ष्य. एक मोठी मॅच दोन्ही संघांसाठी आपण पाहतोय. बॅटिंग करण्यासाठी दोन्ही बॅटर सज्ज झालेत मैदानाच्या आतमध्ये. रवी घुले आणि शुभम गिते. यावेळी मात्र चांगला चेंडू हाताळला गेला. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर भूषण गोळे एक अनुभवी गोलंदाज आहे. गेली अनेक वर्ष करत टेनिस बॉल क्रिकेट विश्वात या खेळाडूचा डंका वाजतोय. ESPL सारखी मानाची स्पर्धा देखील हा खेळाडू खेळलाय आणि आज मात्र पंढरपूर संघाचा प्रतिनिधित्व करतोय. साताऱ्याचा हा सुपरस्टार खेळाडू. फुल टॉस चेंडू फुल टॉसला सोडणार नाहीये.
हा येतो पहिला षटकार रवीच्या बॅटमधून. रवी घुलेच्या बॅट मधून तो पहिला उत्तुंग असा षटकार, अप्रतिम असा फटका होता. लोअर फुल टॉस चेंडू आणि त्या चेंडूवरती मात्र प्रहार केला होता. यावेळी मात्र चांगलं कमबॅक केलं गेलं. स्ट्रायकरला संधी आहे, पंचांकडे अपील केली जाते. 2 धावा मात्र त्याच दरम्यान पूर्ण केल्या गेल्यात. आता मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली. ऑनफिल्ड अंपायरच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली. तिसरे पंच काय निर्णय देतात पाहावं लागेल. काय घडतं या चेंडूवरती हे मात्र पाहावं लागेल. सर्व प्रेक्षकांच्या नजरा देखील आता मोबाईल स्क्रीनवर असतील. अतिशय कमालीचं दर्जेदार असं प्रक्षेपण आपण पाहतोय स्टुडिओ स्पोर्ट्सच्या माध्यमातून. अमोक सर आणि त्यांची संपूर्ण टीम कमालीचं काम करते या संपूर्ण स्पर्धेत. अतिशय क्रुशल असा निर्णय मात्र वेळ घेतात, पण अचूक निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल यात कोणतीही शंका नाहीये. कमालीचं कॅमेरा वर्क मात्र केलं गेलं स्टुडिओ स्पोर्ट्सच्या माध्यमातून. अतिशय बारकाईने तिन्ही अँगल्सने तिसरे पंच पाहतात. क्लोज डिसिजन मात्र नक्कीच आहे. टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. 3 कॅमेराज आपल्याकडे आहेत, त्याचा मात्र वापर केला गेलाय. इट्स अ नॉट आउट असा कॉल येतो तिसऱ्या पंचांचा. नॉट आउट असा कॉल आलाय. चला इट्स अ नॉट आउट. चला तिसरे पंच पुन्हा एकदा निरीक्षण करतात. अगदी 1च मिनिट. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही ही मात्र भावना आहे. इट्स अ नॉट आउट. इट्स अ नॉट आउट. चला मॅच पुन्हा एकदा सुरू होते. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचलाय नॉट आउट असा. भूषण मात्र नाराज आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतील. स्ट्रायकर एंडवरती डावखोळ आता बॅटर सज्ज होतो पुन्हा एकदा. रवी स्ट्रायकर एंडवरती.
यावेळी मात्र चांगलं कमालीची बॉलिंग करतात भूषण गुणे. अतिशय वेगाने चेंडू निघतोय सरळ विकेट किपरच्या हातात. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता रवीचा मात्र कोणताही संपर्क होत नाहीये बॅट आणि बॉलच्या दरम्यान. निर्धाव चेंडू आला. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या होते 9 धावा. पुन्हा एकदा भूषण राईट अराउंड द विकेट. डावखोळ हाताचा बॅटर रवी त्याच्या समोर. यावेळी देखील काय गोलंदाजी करतोय भूषण. कमालीची गोलंदाजी. आणि बघा पंढरपूरचं हे घरचं मैदान आहे. प्रेक्षक मात्र अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद देतात पंढरपूर संघाला. घरचा संघ मात्र या स्पर्धेत खेळतोय. 16 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. फक्त 2च संघ पंढरपूरचे होते. त्यातील हा एक संघ तो सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये खेळतोय. कमालीचा खेळ मात्र या संघाने केला या संपूर्ण स्पर्धेत. भूषण गोळेचा पुढचा चेंडू फुलटॉस आणि फुलटॉसला रवी सोडणार नाहीये. अप्रतिम फटका. लॉंग ऑफ षटक षटकार खेचला. षटक संपलं. थोडं स्पीडअप करा. जास्तीचा वेळ घेऊ नका. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 15 धावा. 4:30 आपल्याला फायनलचा सामना सुरू करायचा. याची नोंद घ्यायची. सूर्याच्या उजेडात आपल्याला बक्षीस वितरण समारंभ संपवायचा या स्पर्धेचा. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 15 धावा. भूषणने 5 चेंडू चांगले हाताळले. 1 चेंडू मात्र फुलटॉस खराब चेंडू आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतला रवीने. स्ट्रायकर म्हणून आता पाहतोय आपण शुभमला. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. स्पर्धेचा विचार केला. भव्य दिव्य स्वरूपाचं आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. तब्बल 3 कॅमेरेज HD क्वालिटीने ही स्पर्धा संपूर्ण आपण पाहतोय प्रवाहित केली जाते. स्टुडिओ स्पोर्ट्स YouTube वाहिनीवरून. त्याचबरोबर मात्र आपण पाहिलं तर 4 तज्ञ अनुभवी असे पंच देखील या स्पर्धेला लाभले आजच्या दिवसात. मानसिंग अंपायर सोन्या बापू हे देखील जोडले गेलेत. 3 पंच अगदी पहिल्या दिवसापासून आहेत. 4 कॉमेंटेटर्सचा पॅनल. त्यामुळे आयोजन विजय मामांचं अतिशय भव्य आणि दिव्य आहे. पहिला चेंडू स्विंग आणि बेस. अप्रतिम गोलंदाजी मार्क होती तो स्वप्नील गोंडे यारखा चांगला गोलंदाज. या स्पर्धेत स्वप्नीलने कमालीची गोलंदाजी केली या संपूर्ण स्पर्धेत. आता पुन्हा एकदा महत्वाच्या क्षणी मात्र त्याच्या हातात जबाबदारी दिली कॅप्टनने. दुसरं षटक आहे. पॉवर प्लेचं ही षटक आहे. स्ट्रायकर एंडवरती मात्र बॅटर सज्ज असेल पुन्हा एकदा शुभम. पुढचा चेंडू दुसरा या षटकाचा. तुमच्या बाहेरचा चेंडू जाईल थर्ड मॅन रिजनला. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. जे टाकेच्या भिंतीला टेकून बसले तिथे बाउंड्री लाईन आहे. कृपया आपण तिथून थोडस बाजूला बसा. बाउंड्री लाईनच्या बाहेर बसा ही विनंती आहे. ती बाउंड्री आहे. भिंतीला जे चिटकून प्रेक्षक बसलेत आपल्याला विनंती आहे सहकार्य करा. टाकेच्या भिंतीला जे प्रेक्षक चिटकून बसलेत आपल्याला विनंती आहे आपण ती जागा सोडा. ती बाउंड्री लाईन आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती मात्र स्वप्नील गोंडे तयार होतोय. स्ट्रायकर वरती बॅटर सज्ज शुभम. तुमच्या बाहेरचा हा चेंडू कटकण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण त्या रिजनला. एकच धाव निश्चितपणे मिळते. एका धावावरती समाधान मानावं लागेल बॅटर्सना. या एका धावेसोबत धावसंख्येचा विचार केला 20 धावा झालेत. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे. 20 धावा. चांगली सुरुवात मात्र झाली या रनचेसची. तब्बल आपण पाहिलं तर 27 चेंडूंचा अजून देखील खेळ शिल्लक आहे आणि 67 धावांची गरज आहे. 27 धावांचं लक्ष असताना 27 चेंडू आणि 67 धावा असं समीकरण उरलंय. स्ट्रायकर एंड वरती मात्र बॅटर असेल आता मात्र रवी. डावखोळ आता एक आक्रमक बॅटर. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा स्वप्नील गोंडे. राईट अराउंड विकेट गोलंदाजी करतोय. डावखोळ त्याचा बॅटर रवीसाठी.
यावेळी देखील चांगला चेंडू आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू डीप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक असतील भूषण गोळे. चांगले क्षेत्ररक्षण भूषणचं मात्र एक सिंगल धाव निश्चित मिळेल. एकाच धाववरती समाधान मानावं लागेल बॅटरला. या एका धावेसोबत मात्र धावसंख्या वाढते. 21 धावा झाल्यात. 26 चेंडू 66 धावांची गरज आहे. विजयमामा अभंगराव मित्र परिवार तसेच यंगस्टर क्रिकेट क्लबचं भव्य दिव्य आयोजन. तर अनेक स्पर्धा वर्षाकाठी होत असतात. यामुळे देखील पूल केला. डीप मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. पावरप्लेचा फायदा मिळतो. चेंडू जाईल वन बाउन्स इंटू द फेन्स. चौकार. थँक्यू डीजे. 25 चेंडू षटकाचा अंतिमचा चेंडू शिल्लक आहे. 25 धावा झाल्यात. 25 विदाउट लॉस. फील्ड पुन्हा एकदा चेंज केले गेले. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर लेग साइडला. मिड विकेट आणि लॉंग ऑन. थोडासा वाईडिश लॉंग ऑन आहे. गोलंदाजी मार्क वरती मात्र गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्वप्नील घोडे चांगली गोलंदाजी केली. या षटकाचा विचार केला तर 5 चेंडू 10 धावा आतापर्यंत आल्यात. शुभमसाठी हा चेंडू होता. स्विंग आणि मिस. कोणताही संपर्क नाहीये. अप्रतिम गोलंदाजी. याच्या बरोबर मात्र षटकाचा खेळ संपतो. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर 25 धावा. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 24. गरज आहे 62 धावांची. 24 चेंडू आणि 62 धावा. दोन षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झाली 25 धावा. पुन्हा एकदा भूषण गोळ यांच्या हातात चेंडू आहे. पहिल्या 3 षटकात भूषण यांची 2 षटक मात्र संपवली जात आहेत. पहिला चेंडू अर्ध्या पिचवर टाकला. काय फटका खेळायला गेले. षटकार खेचला. फेकून दिला चेंडू 6 धावांसाठी. षटकार मात्र खेचला गेला. अप्रतिम असा फटका येतो पहिल्या चेंडूवरती भूषण गोळेच्या. भूषणला कमबॅक करावा लागेल. आता मात्र अँगल बदलला. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो. स्ट्राईक करण्यावरती आहे रवी. दुसरा चेंडू. स्विंग आणि मिस. कोणताही संपर्क नाही बॅट आणि बॉलच्या दरम्यान. चेंडू जातो स्लो विकेट किपरच्या हातात. निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी करतात भूषण. षटकाराला त्यानंतर मात्र अँगल बदलला. ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी आला आणि पहिला चेंडू आपण पाहतो. पडल्यानंतर हलकासा बाहेर निघतो. जातो सर्व विकेट किपरच्या हातात. निर्धाव चेंडू होतोय. जर आता या षटकामध्ये विकेट घेतली तर राहुल भैया परचंडे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. भूषण गोळे कमालीची गोलंदाजी. काय अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे. अपील मात्र गेली पंच नाकारतायत. लगातारचा हा दुसरा निर्धाव चेंडू होतोय आणि प्रत्येक डॉट दिलेली मात्र अतिशय महत्व या मॅच मध्ये. कमालीची संघ बांधणी आपण पाहतो. पंढरपूर संघ तर हाफ देखील क्लिअर करताना चांगला खेळ केला होता आणि आज मात्र 2 आयकॉन्स देखील या संघाला लाभलेत आणि त्यामुळे संघाची ताकद निश्चित वाढली. यात कोणतीही शंका नाहीये. भूषण पुन्हा एकदा पुन्हा चेंडू टाकला. एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून चेंडू गेला. 6 धावांसाठी षटकार. चला झोल मैदानाच्या बाहेर घेतला तर मात्र 200 रुपयाचं पारितोषिक असेल. चार चेंडू 2 षटकार आलेत. भूषण वरती देखील दबाव टाकला जातो रवीच्या माध्यमातून. कमालीची बॅटिंग. 11 चेंडू आणि 27 धावा बनवून खेळतोय.
रवी घुले शानदार बॅटिंग मात्र करतोय पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवरती सज्ज पुढचा चेंडू चांगली गोलंदाजी यावेळी मात्र चांगलं कमबॅक केलं गेलं भूषणच्या माध्यमातून मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता संपर्क होत नाहीये निर्धाव चेंडूला निर्धाव चेंडू सोबत मात्र धावसंख्या स्थिरावली 37 धावा षटकाचा अंतिमचा चेंडू भूषणचा स्पेल मात्र या चेंडू नंतर समाप्त होईल 6 षटकांचा हा सामना धावसंख्या ही 37 धावा 37 यावेळी चेंडू हलवत आहे विकेट किपर कडे संधी आहे झेल सुटणार नाहीये विकेट मिळते भूषणला मिळेल 500 रुपये पारितोषिक पहिला झटका लागतो पुणे संघाला यंगस्टरचे आपले कोणते प्लेअर इथे आहे ज्यांना बॉल टाकायला लागतो बॉल नवीन कुठले आणि जुने कुठले कळेल आपल्याला यंगस्टरचे आपले जर कोण प्लेअर स्टेजवरती बसले असतील किंवा आजूबाजूला असेल तर बॉल बॉल त्यांना पाहिजेत तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापूर्वक सहर्ष स्वागत आपल्या सर्वांचंच मनपूर्वक सहर्ष स्वागत युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले तब्बल 400च्या आसपास प्रेक्षक आता सामना लाईव्ह पाहतात सेमीफायनल क्रमांक 2चा त्या सर्वच प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत कमालीचं आयोजन मात्र आपण पाहतोय अनेक स्पर्धा आपण गेल्या काळात पाहिल्या खरं तर आयोजकाची भूमिका अशी असते की स्पर्धा भरवायची बक्षीस द्यायची आणि त्यानंतर मात्र टार्च केलेला व्हाईट शर्ट घालायचा आणि मैदानावरती येऊन बसायचं पण विजय नाना वेगळेत अगदी आपण पाहतो दिवसाच्या सुरुवातीपासून दिवस संपेपर्यंत रात्री 12-1 वाजेपर्यंत मामा झटत असतात आणि त्यामुळेच खरं तर या स्पर्धेला एवढं भव्य दिवस स्वरूप लाभलंय आणि विजय नामांसारखे आयोजक असतील तर मात्र स्पर्धा आणखी दैदिप्यमान होईल यात कोणतीही शंका नाहीये अशा स्पर्धा येणाऱ्या काळात देखील होतील यात कोणतीही शंका नाहीये चला चेंडू पुन्हा विकेट करता एक विकेट जर आता लगेच घेतली तर 500 रुपयाचं बक्षीस राहुल भैया परचंडे यांच्याकडून जाहीर करण्यात आलेलं आहे विकेट करता 500 रुपये राहुल भैया परचंडे यांच्याकडून चला चेंडू द्या चेंडू पोहोचता का या मॅच नंतर मात्र ग्रँड फिनालेचा सामना होईल उपस्थित तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे भव्य दिव्य स्वरूपाची ही स्पर्धा आहे आणि प्रेक्षक मात्र खचाखच प्रेक्षकांनी हे मैदान भरलं सर्वच प्रेक्षकांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे अगदी मंगळवेढा सांगोला पंढरपूर या ठिकाणून प्रेक्षक मैदानावरती आलेच सामना पाहण्यासाठी
आपण पाहिलं स्वप्नीने देखील 2 षटकं हाताळली आहेत. आता मात्र अंतिमचे 12 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचंच मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 34 धावांची गरज आहे. महत्वाचं निर्णायक षटक आणि गोलंदाजी मार्क वरती होतोय. संघाचा आयकॉन खेळाडू प्रसाद साळुंकेच्या हातात चेंडू आहे. पहिला चेंडू पेनल्टीमेट ओव्हरचा खेळ. पहिला चेंडू हवेत उंच गेला. फुलटॉस होता. बॅटर मात्र फसलाय. भूषण सोडणार नाहीये. विकेट. आणि या 500 रुपयांचं पारितोषिक जाताना राहुल भैया परचंड यांच्याकडून विकेट करता साळुंके यांना. चला नो बॅटर स्पीडअप करा. नवीन बॅटर नेट नंबर 4 आपण पाहतो. मनोज साठे आणखी एक आक्रमक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. मनोज मोठं नाव आहे मनोजचं खरं तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वात. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 11. गरज आहे ती 34 धावांची. 11 चेंडू आणि 34 धावा हे समीकरण आहे. प्रसाद साळुंके पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. चांगली सुरुवात झाली त्याच्या स्पेलची. हे षटक अतिशय निर्णायक आहे. या षटकात किती धावा येणार यावरती मॅचचा रिझल्ट मात्र अवलंबून असेल. सोलापूर संघ मात्र अतिशय बारकाईने या सामन्याकडे पाहत असेल. दुसरा कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय याच्यावरती नजरा असतील सोलापूर संघाच्या. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय प्रसाद साळुंके. स्ट्राईक करण्यावरती मनोज साठे. 11 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. दुसरा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. गोलंदाजी करताना दिसतील आपल्याला प्रसाद. स्ट्राईक करण्यावरती मात्र मनोज. यावेळी मोठा फटका. चेंडू गेला सीमारेषे पार. षटकार. राऊंड द विकेटने गोलंदाजी करत होता. त्यानंतर मात्र एक संधी दिली गेली बॅटरला. त्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आला हे दाखवतोय मनोज साठे. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय प्रसाद. षटकार मात्र आलाय दुसऱ्या चेंडूवरती. पहिल्या चेंडूवरती विकेट होती. उपस्थित तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. अंतिमचा दिवस सुरू. यानंतर मात्र मेगा फायनल ग्रँड फिनालेची मॅच होईल. यावेळी मात्र कमालिका चेंडू क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं प्रसादच्या माध्यमातून. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली. प्रसादला वाटलं की पंचांनी वाईटला नाराज होता. त्यानंतर भूषण सांगतोय बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. हा वाईड साठी 2 रिव्ह्यू दिले जातात. रिव्ह्यू मात्र घेतला गेला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी असा कॉल होतोय.
विनायक संगीतराव यांच्याकडून विकेट करता 500 रुपये. गोलंदाजी मार्क वरती. माननीय नगरसेवक विनायकराव संगीतराव यांच्याकडून 500 रुपये विकेट करता. पुन्हा एकदा प्रसाद कमालीचं कमबॅक केलंय. षटकार खाल्ला, त्यानंतर मात्र वाईड यॉर्कर ब्रह्मास्त्र वापरला गेलाय. म्हणून साठे स्ट्रायकर वरती पुढचा चेंडू. शॉर्ट त्यांचा हा चेंडू होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 खेळाडूंच्या दरम्यान चेंडू निघाला. 4 धावांसाठी चौकार. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा प्रसाद तयार होतोय. स्ट्राईक करण्यावरती मात्र बॅटर सज्ज होईल. मनोज साठे 3 चेंडू आणि 10 धावा बनवून खेळतोय. यावेळी मात्र चांगला चेंडू हाताळला गेला. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक असतील. एकदा तर निश्चित नव्हते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा देखील होतात. पूर्ण 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. 2 धावांसोबत मात्र धावसंख्या वाढेल. 65 धावा. षटकाचा अंतिमचा चेंडू आहे. 7 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. काय मॅच सुरू आहे. सेमीफायनलचा हा थरार आपण पाहत आहात. मैदानाच्या आतमध्ये कमालीचा सामना आहे. नमाज चषक 2026चा दुसरा सेमीफायनल सामना. पहिला सेमीफायनल सामन्याने सोलापूर संघाने मात्र अगदी एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात मात्र दोन्ही संघ कडवी झुंज देत आहेत. 7 चेंडू 22 धावा. प्रसाद गोलंदाजी मार्क वरती. षटकाचा अंतिमचा चेंडू घेऊन मोठा फटका खेळलाय. चेंडू निश्चित गेलाय हवेत उंच आणि तेवढाच दूर. षटकार. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. 6 balls 16 runs required. दुसरा षटकार या षटकातला. चला स्पीडअप करा. दोन्ही संघांना विनंती असेल जास्तीचा वेळ घेऊ नका. लगेचच आपल्याला सामन्याला सुरुवात करायची आहे. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. काय मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. तमाम प्रेक्षकांचं जे मैदानावरती उपस्थित आहेत त्या सर्वच प्रेक्षकांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. जे प्रेक्षक घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेतात स्टुडिओ स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत. मनापासून धन्यवाद. अंतिम षटक घेऊन कोणता गोलंदाज येतोय हे मात्र पाहावं लागेल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. गरज आहे ती 16 धावांची. 6 चेंडू आणि 16 धावा. मोठं डिस्कशन सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आता मात्र अब्दुल लकीर याच्या हातात चेंडू दिला गेलाय. वन साइड हिरो ज्याला म्हटलं जातं या पंढरपूर नगरीचा त्याच्या हातात चेंडू आहे. 6 चेंडू 16 धावांची गरज आहे. चला स्पीडअप करा. पंढरपूर संघाला विनंती असेल स्पीडअप करा. 6 चेंडू 16 धावा. गोलंदाजी मार्क वरती अब्दुल लकीर. पंढरपूरचा वन साइड हिरो. त्याच्या समोर स्ट्रायकर एंडवरती मात्र तेवढाच आक्रमक बॅटर असेल. शुभम स्ट्रायकर एंडवरती आहे. शुभम गीते 10 चेंडू आणि 24 धावा बनवून खेळतोय. मनोज साठे मात्र कमालीची बॅटिंग करतो. 5 चेंडू आणि 18 धावा. 2 षटकार 1 चौकार खेचलाय मनोजने. सध्या मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडवरती 16 धावांची गरज आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अभिलेखीचा पहिला चेंडू हवेत आहे. कौशलच्या हातात विकेट. पहिला चेंडूवरती विकेट मिळतोय. सामन्यात रोमांच अजून शिल्लक आहे.
थँक्यू डीजे, थँक्यू. इथून पुढे जर 2 विकेट घेतल्या तर वासुनाना प्रचंड यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. दोन डॉट किंवा विकेट काय पण आहे. 2 डॉट बॉल जरी टाकले तरी 500 रुपयाचं बक्षीस, आणि 2 विकेट घेतल्या तसेही डॉट बॉलच होणार आहेत ते, त्यामुळे त्याला 500 रुपये बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. वेलकम बॅक पुन्हा शेवट आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. नवीन बॅटर विराट नंबर 5 आपण पाहतोय वैभवला. 5 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. अब्दुल लकीर यांच्यावरती मात्र विश्वास दाखवला आणि पहिल्या चेंडूवरती विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न केला. बॅटरला बाद केलाय, शुभम बादून परतलाय. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे डॉट चेंडू आलाय. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट. रिवर्सचा प्रयत्न कौशल झेल सुटतो. झेल सुटलाय, पण दुर्दैवाची गोष्ट करतो पंढरपूर संघासाठी. मनोज साठे स्ट्रायकर एंड वरती होतो. जो आक्रमक बॅटरला त्याने 2 षटकार खेचले, त्याला संधी मिळते स्ट्रायकर एंड वरती येण्याची. प्रशांत आवटे साहेब यांच्याकडून 2 डॉटना 500 रुपये बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. प्रशांत आवटे साहेबांनी 2 डॉट बॉल 500 रुपये. 4 चेंडू 15 धावांची गरज आहे. झेल मात्र सुटलाय. मागच्या चेंडूवरती त्याच खेळाडूने झेल पकडला होता. हे क्रिकेट आहे, कोणतीही गोष्ट मात्र परमनंट नाहीये. एक चांगला झेल पकडला, त्यानंतर एक सोपा झेल सुटला आणि स्ट्रायकर एंड वरती येतोय इन्फॉर्म मनोज साठे. कमाईच्या लयात आहे. अगदी लया मोठे फटके खेळतोय. गोलंदाजी मार्क वरती मात्र अब्दुल लकीरचा पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक असतील. एक धाव तर निश्चित मिळते. थोडासा फ्रंट बॉल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा देखील होत आहेत पूर्ण. चांगली विनिंग बिटवीन द विकेट. बाउंड्री मिळत नाहीये, त्यामुळे पंढरपूर संघ आनंदात असेल या चेंडूवरती. पहिल्या 3 चेंडूमध्ये अब्दुल लकीरचा दबदबा राहिलाय. 3 चेंडूमध्ये आले फक्त 3 धावा. गरज आहे अंतिमच्या 3 चेंडूमध्ये 13 धावांची. 3 चेंडू 13 धावा. अब्दुल लकीर पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्रायकर एंड वरती मनोज साठे. पुढचा चेंडू यावेळी स्विंग आणि मिस. स्विंग आणि मिस. चांगली गोलंदाजी करतात अब्दुल लकीर. कमालीची गोलंदाजी. 2 चेंडू 13 धावा. प्रेक्षकांमध्ये मात्र काय उत्साह आहे, काय माहोल आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 13 धावांची गरज आहे. या स्पर्धेत एकही सुपर ओव्हर झालेली नाहीये. अंतिमच्या दिवशी सुपर ओव्हर होईल का? अब्दुल लकीर त्याच्या समोर आहे मनोज. 2 चेंडू आणि 13 धावा. 2 चेंडू आणि 2 षटकार जर खेचले तर मात्र पहिली सुपर ओव्हर होईल या मामाश्री चषक 2026 मधले. अब्दुल लकीर पहिल्या 4 चेंडूत कमालीची गोलंदाजी केली. अंतिमचे 2 चेंडू, हा चेंडू अतिशय महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे आणखी 1 डॉट, आणखी 1 डॉट आणि 500 रुपयाचे मानकरी ठरतील ते. गोलंदाजी मार्कवरती अब्दुल लकीर. राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्रायकर वरती मनोज. अर्ध्या पिचवर ढाकलाय. स्विंग आणि मिस. 500 रुपयाचे पारितोषिक निश्चित दिलं जातं. आणि या चेंडू सोबतच मात्र कोणताही अवैध चेंडू टाकला नाही, नुबल टाकला नाही, तर मात्र विजय निश्चित आहे पंढरपूर संघाचा. आम्ही पैसे घ्यायचे आणि हात वर करायचंय. चला अंतिमचा चेंडू आहे. गरज आहे ती 13 धावांची. 1 साइड हिरो त्याला म्हटलं जातं. पुन्हा एकदा आपल्या संघासाठी 1 साइड हिरो ठरलाय अब्दुल लकीर. क्या बात है. पंढरपूर संघाचं मनापासून अभिनंदन. अब्दुल लकीरचं मनापासून अभिनंदन. मोठा विजय आणि फायनलिस्ट संघ आपल्याला मिळतोय पंढरपूर. फक्त 10 मिनिटाचा ब्रेक आहे. 10 मिनिटानंतर फायनलचा सामना सुरू होईल. पंढरपूरकर फायनल अजून बाकी आहे. फायनल अजून बाकी आहे. जल्लोष मात्र केला जातो. पंढरपूर संघाला विनंती आहे, पिचच्या खाली या, पिचच्या बाजूला या.
आपण जरा पिचच्या बाजूला यावं सगळ्यांनी. पिचच्या बाजूला नाचा वाटल्यास, पिच वरती नको. जिथे आपण बॉलिंग टाकतात खेळाडू तिथे नाचू नका.